गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण चाललो आहे लांबोटीला. लांबोटीचा फेमस चिवडा खायला आणि तिथे नाश्ता करायला. हळदीचे आणि लग्नाचे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला? आवडले असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. जयशंकर सुपर मार्ट आणि समोर आहे लांबोडीचा चिवडा फेमस. पूर आलेला तेव्हा पाणी एवढं आलं होतं, 3-4 फुटापर्यंत पाणी होतं. आता माहिती नाही एक्झॅक्टली, पण पाण्यामध्ये गेलं होतं सगळं. आपण जाऊया. तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं तर ऑनलाईन पण अवेलेबल आहे. जयशंकरचा चिवडा ऑनलाईन घेऊ शकता तुम्ही. गुगलवरती सर्च करा, यांची वेबसाईट आहे. पाव एक्स्ट्रा सांगितलेलं आहे ना साहेब, आता सांगून द्या. गाईज, आम्ही मागितले आहे इथे पावभाजी, 5 पावभाजी आणि 1 पुरी भाजी प्लेट. हे आमचं आहे. सगळं एकदम दिला, बस बस. पुरी भाजी पण सांगितलं. पुरी भाजी एक्स्ट्रा पाव झाले. काय घ्यायचं? ही कारळाची चटणी वाटते. कारळाची हा शेंगदाणा आहे. ही तिळाची आहे का? छोटा पाकिट नाही आहे याच्यात? मराठी. तिळाची घेऊ का? हा घे. याचे 2 पाकिट सांगा. 2 पॅकेट. हा लांबोटीचा फेमस हाच आहे का चिवडा? हाच आहे. कितीचं पॅकेट आहे? 150 ताज आहे. चटणी आहे कुठलं? अजून कुठल्या चटणी आहेत? ही घे ना, कारळाची घे ना. कारळाची. लसणाची कुठे? ही कसली आहे? कांदा लसूण मसाला आहे. ही लसणाची आता दिलेली कोणती आहे? नको? तिखट आहे बघ. माशी थोडी खातात. चटणी कमी. ती लसणाची काढा त्यातली. तिखट आहे राहू दे, लसणाची राहू दे. अरे भात राहू दे. कडकवाले आहे ते भाकऱ्यासारखं. पालकचे आहे.
असं कडक भाकरी. गावरान कढी लोणचं. हे काय आहे? चपात्या होत्या, पोळ्या होत्या, पोळी काय पोळ्या. वाटते? शेंगदाण्याच्या पोळ्या आहे का? शेंगदाण्याची पोळी आहे का? कशी आहे? 50. ते घेते का खायला? आता खायला घेते का? दुपारी. घेऊ आता हा घे ना. ही आहे का? फारा चिवडा. हम्म. हे घे. पान शॉप आहे, घ्यायचं पान. तर मित्रांनो, जयशंकरमध्ये शॉपिंग संपलेली आहे. सोडा एवढा घेतलेला आहे. इथे एक लिमिट पर्यंत राऊंड फिरतो म्हणजे उलटा सीझन गॉन. उलट फिरवायचं होतं. नाही, आता असं फिरलं ना टाईट होणार, मग असं फिरवायला लागतं. परत मग फोन केला. पहिल्यांदा आलो ना आपण इथे. आम्ही अगोदर येऊन गेलेलो 2-3 वेळा. I am on my uncle's house. आम ठेव जरा, तू दिसू दे. टाको सगळं. And look, that is the toilet. Get custard apple. Yes. And then there is a guava plant. Come here. See, you see one guava up there? Where? Up there. Yeah, I can see. Yeah, it's a guava Show plant. it to the This is marigold plant. yeah, marigold. Yeah. And then this is तुळशीचं झाड. Where is tulip? Tulip is not here, Babu. It comes in a chikhal. And what is this? Sure. And that is papaya tree. Papaya. This tree is papaya tree. That tree. Papaya tree. Come on, let's dance. Come. Sugar cane tree. Come here. See, this is rose tree, rose plant. Yeah, rose. Okay, and then this is coconut tree. Coconut tree. Hey, give it to Arnav. Give me. That is Arnav. That do it like this, like this. You see the coconut also? Where is the? Mama, which tree is this? That is showpiece. Showpiece. And this is Brahma Kamala tree. So you get fools. ते त्यांना ओरिओच लागतं ना, ओरिओच. आज मी माझ्या आजीच्या घरी आली आहे म्हणून. त्याच्यानंतर इथे आहे, ओ वाव, ही चिमणी आहे वाटतं. आय डोंट नो व्हॉट इज दॅट. त्याच्यानंतर इथे पेरूच, हे पेरूचं झाड आहे. आणि ह्याच्यानंतर हे सोपीसचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे आल्यावर इथे आपण पहिले बघूया. इथे आहे नाही, कोकोनट ट्री आहे हे. त्याच्यानंतर इथे एक अजून एक झाड आहे, त्याला देवाचं झाड बोलतात, आय थिंक सो. आणि इथे आहे चिमणी. चिमणी हे दोन आहेत ना,
हा पण कोकोनट ट्री आहे आणि नंतर इथे आहे कुठलं झाड आहे हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि इथे आहे वॉशरूम आणि हा एक टेबल आहे. स्कूलचा सारखा टेबल असतो हा, तो असा बसायचं ह्याच्यावर, बट हा खूप घाण झाला आहे आता टेबल. आणि हे आहे गेट, हा गेट बंद केला आहे. सो हे इथलं झालं, आपण तिथे जाऊया. झाड सांगा मला कॉमेंटमध्ये हा कुठला झाड आहे. आणि आजी पणजी दूध गरम करते. हे पाणी दूध नाही चहा पिला. त्याच्यानंतर हे कसलं झाड आहे, मी टच नाही करणार या झाडला कारण की मला नाही माहिती हे झेरीला आहे का झाड का नाही. हे किती सुंदर झाड आहेत बट. आणि हे वालं झाड आहे ना, हे वालं ते मला नाही माहीत. हे मला झाडांची नावं नाही माहीत ह्याचे. हे मला हे इथे उगवलेले मस्त फ्रेश झाड आहे तिथे. आणि हे इथे असे झाड आहेत. त्याच्यानंतर तिथे ना जाणार मी. आणि इथे ना हे झाडे मोठे मोठे वूड असतात ना, ट्रीज, ते कट करून ठेवलेत. आली बसायला आलं. हा तिला बसायचंय ना. दीदी तू मागे बस. हिला ऍक्च्युली तिथे समोर घरी गेल्यावर मग फोन करा. हा करतो. तुझ्याकडे तिकडे मुंबईला पोहोचल्यावर दीदी गाडीला बसलो म्हणून मी सुखरूप राहावा, घरी आनंदाने जावा बाबा. चल बाय. काळजी घ्या तुम्ही. मी फोन करत जाईल. माझी काय काळजी नाही, मी आपली करते, काय टेन्शन नाही. फोन करत जाईल. हो आता काय नंबर ती नंबर लागतच नव्हता महिना. अगं ती नीट दिला नव्हता, एक चुकला होता आकडा. ठीक आहे. चल आराम करा. चला आजी. हा. बाय. मित्रांनो, आता आजीकडून आपण निघालेलो आहे आणि आता आपण चाललो आहे गावामध्ये. आपलं गावदेवत आहे, नागनाथाचं मंदिर आहे, तिकडे आपण जाणार आहे. आणि आपला वाडा आहे, त्या वाड्यावर पण जाणार आहे. ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आजीच्या घरापासून 10-15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आपल्या वाड्यावरती केवळ निवास आपण जाऊन आलो. बघा आपल्या वाड्याच्या आसपासचा परिसर मस्तपैकी. हा नाव ती म्हटलं भारती का. 2 छोटे हाती. मला वाटत कारण हे थोडं खाली आहे. हा मम्मी आपण येते जाताना हेच मंदिर दिसतं. अच्छा ते बघा तिथे बोलते. खूप रेती होती माहिती आहे इथून. हे नारळ घेते. आता आपण आहे नागनाथ मंदिराकडे. हे मोहोळमधलं श्री नागनाथ मंदिर ते दुकान आहे. आता आपण नारळ घेतो. काय म्हणतो, काय जातोय आपण पुढे. आणि पैसे बरोबर लावा. नाही सगळं मिळून 40 रुपये पडतात. हा चालू दे त्यांना, चालू दे. काय झालं.
फास्ट आला फास्ट आलास. इथे होतो माझं काम झालेलं बाईकचं तुला मी कॉल केलेला. माणूस इकडे आहे शेतावर. कुठे माणूस शेतावरती आहेस. नाही, शेतावरून कधी आला? शेतावरती मी लगेच तुला कॉल केला होता. हां त्या 2 मिनिटांनी निघला. 2 मिनिटांनी निघलो. राईट सर्व्हिसिंग करून घेतली गाडी सरोजिंग कुठे इथे शोरूम. मॉलला तो हे आहे ना तुझी बजाज. अर्णव पाय मागपाय येते पाय पड. Can I run and go? हो. मित्रांनो, नागनाथ मंदिराबद्दल सांगायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात बसलेले नागनाथ मंदिर हे एक प्राचीन व अत्यंत श्रद्धास्थान मानले जाणारे मंदिर आहे. भगवान महादेवाच्या नागनाथ स्वरूपाला हे मंदिर समर्पित आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेत या मंदिराला एक वेगळं स्थान असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. नागनाथ मंदिराचा इतिहास शेकडो वर्षाचा मानला जातो. भगवान शिव आणि नागदेवता यांच्या मिलन रूपाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार येथे नागांनी तपस्या केली व महादेवाने त्यांना दर्शन दिले, म्हणून यास नागनाथ असे नाव पडले. मोहोळ परिसरात हे मंदिर शक्तिस्थान आणि जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची रचना साधी पण प्राचीन वास्तुकलेची झलक दाखवणारी आहे. गर्भगृहात शिवलिंग आणि नागांची मूर्ती आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि नागपंचमीला येथे मोठी गर्दी असते. मंदिर परिसर नेहमी शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणाने भरलेले असते. नागनाथ महाराजांकडे नवस बोलणारे अनेक भाविक आहेत. आरोग्य, कुटुंबातील शांतता, व्यवसायातील प्रगती अशा विविध इच्छांसाठी लोक येथे दर्शन घेतात. मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ आरती, अभिषेक व पूजाविधी केले जातात. मोहोळ स्टँडपासून मंदिर काहीच अंतरावर आहे. इकडे बाळा. गेला पाहिजे. म्हणजे भावाला की कुठलं चांगलं हॉटेल आहे. तर मोहोळच्या बाजूला पंढरपूर रोडला हे हॉटेल आहे, हॉटेल नंदनवन. हे नंदनवन हॉटेल आहे. पार्किंग पण आहे. खरा बोला शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. त्यांनी हा पत्ता दिला आहे. तर बघूया कसं आहे जेवण. आता जेवण मागवतोय. भाकरी सगळं आहे, भाकरी चपाती. मेनू दाखवतो तुम्हाला, चांगलं आहे. बघूया आता जेवण कसं आहे ते. हॉटेल नंदनवन. फाटलेलं आहे का? नाही, थोडंसं ते हे झालंय. नाही, फॅमिली रूम पण आहे बसायला प्रायव्हेट. आलं जेवण आलं. चपाती. Yes. Bakri. Take it in your plate. Take it. Keep it in your plate properly. ही कुठली भाजी आहे? पनीर टिक्का. पनीर टिक्का. पनीर माझं फेवरेट. तुला नाही दिलं? पाण्याची पण बाटल्या द्या साधं.
पडली नाही नाही पनीर. हे पनीर नाही पनीर आवडीचं आहे म्हणलं मग ते पनीर. नको व्हिडिओ खराब करू दे. कॅमेरा पनीर हे आपलं मलाई कोफ्ता सॉरी. घे बाबू खायला तुझ्या हाताने चालू कर. अरे इट इज कडक ना. So you eat that. You told me that is too super expensive. How much it cost? 20 rupees. 20. You told me it was expensive. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज.